नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. या व्हिडिओमध्ये आपण काही कॉम्बिनेशन्स बघणार आहोत. कॉम्बिनेशन म्हणजे एकमेका पीसेसच्या सहकार्याने मिळवलेली जीत. ही पोझिशन आहे बघा. तर सॉल्व करायचा प्रयत्न करा किंवा बोर्डावर मांडून सॉल्व करायचा प्रयत्न करा. काळा नाईट टू C5 खेळला आणि क्वीनला थ्रेट दिली. क्वीन C4ला घेतली कारण क्वीनला बिशप वाचवायचा आहे. किंवा या लाईनमध्ये कुठे घेता आले असते तर घेतले असते. बिशप, कारण या बिशपला थ्रेट आहे काळ्या बिशपची, पण याने मारून टाकलं. क्वीननी मारलं. नंतर याने क्वीन क्रॉस F2 बघा, एक चांगले खेळ केले. राजाला चेक दिला. क्वीनला कुठला सपोर्ट नाही, क्वीन सॅक्रिफाईस होते. किंग क्रॉस F2 आणि नाईट टू E4 आल्यानंतर राजा आणि क्वीनला फोर्क झाला. त्याची पण क्वीन गेली. किंग त्याने F3ला घेतला. नाईट क्रॉस C3 आणि एक पॉन तो आधी जास्त होताच काळा खेळाडू, आता तो 2 पॉन जास्त झाला, म्हणजे त्याला 2 पॉनचं लीड मिळालं. आता ही पोझिशन आहे बघा जरा. पोझिशन पांढऱ्याची खेळी आहे. अर्थात या केसमध्ये पांढऱ्याने मातच केलेली आहे. नाईट C7ला खेळा, चेक. राजा A7, क्वीन क्रॉस A6 बघा. क्वीन सॅक्रिफाईस केली, म्हणजे पॉननी ते मारली जाऊ शकते क्वीन. B क्रॉस A6, नाईट टू B5 चेक. परत हा डबल चेक आहे. आता डबल चेक आहे, हत्ती आणि घोडा, त्यामुळं राजा कुठेतरी हलवणं भाग आहे. कुठेतरी म्हणण्यापेक्षा तो A8लाच जाऊ शकतोय. आणि मग रूक A7, हत्ती आणि त्याला सपोर्टिंग घोडा अशी मात झालेली आहे. ही पोझिशन बघा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करा. याच्यात पण पांढऱ्याची खेळाने पांढऱ्याने मात केलेली आहे. थोडा वेळ लागला आहे, पण काय काय खेळाला असा विचार करा. पांड्याने बिशप टू C1 घेतला, रूकला या थ्रेट दिली. रूक क्रॉस F2, बिशप F4ला घेतला. पॉनला आणि क्वीनला थ्रेट. क्वीन D8ला त्याने हलवली. रूक क्रॉस E7 केलं. बिशप मारला. क्वीन त्याने F8ला घेतली, कारण जरा क्वीननी जर रूक मारला असता तर पांढरी क्वीन C8ला जाऊन मेटच झाला असता. त्यामुळे क्वीन त्याने F8ला घेतली आणि रूकवर थ्रेट चालू ठेवले. क्वीन क्रॉस G7 केलं. याने अर्थात क्वीन क्रॉस G7 केलं. रूक E8 आणि चेक. क्वीन G8,
बिशप E5 आणि चेक. रूक F6ला घेतला आणि बिशपने रूक मारून टाकल्यानंतर चेकमेट झाला. अशा तऱ्हेच्या पोझिशन्स लावून आपण त्या खेळाची सराव केला पाहिजे. तर जसे तुमचे व्ह्यूज होतील त्याप्रमाणे मी त्या अधिक पोझिशन्स देत जाईन. बघितल्याबद्दल धन्यवाद.